नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात 52 वर्षाच्या मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केला। या प्रकरणी मुख्याध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या शिक्षकाला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले। संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। इगतपुरी तालुक्यातील एका शाळेत इयत्ता 6वीत शिकणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीला शुक्रवारी संशयित मुख्याध्यापकानं वर्ग शिक्षकांच्या मदतीनं घरी बोलावलं। मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, दोघांविरुद्ध गुन्हा। इगतपुरी तालुक्यात 52 वर्षाच्या मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर शारीरिक अत्याचार केले। या प्रकरणी मुख्याध्यापकासह त्याला मदत करणाऱ्या शिक्षकाला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुख्याध्यापकाच्या घरातील अन्य सदस्य लग्नानिमित्त बाहेर गेले होते। याचा फायदा घेत मुख्याध्यापकानं मुलीवर शारीरिक अत्याचार केला। मुलगी घरी पोहोचल्यावर तिने पालकांना सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी घोटी पोलीस ठाणे गाठत दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलिसांनी मुख्याध्यापकासह शिक्षकाला ताब्यात घेतलंय। तालुका दौऱ्यावर असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांना या प्रकरणी ग्रामस्थ तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले। शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ संबंधित गाव बंद पाळण्यात आला। दरम्यान या घटनेची दखल घेत शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन्ही संशयितांना सेवेतून निलंबित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिल्यानंतर दोघांना त्वरित निलंबित करण्यात आले। संशयितांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षकांना भुसे यांनी दिले।